नमस्कार मंडळी, आज आपण क्रोशे स्मॉल फ्लावर कसे बनवायचे हे बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुमचं फ्लावर एंडमध्ये असं दिसलं पाहिजे. यासाठी लागणारं साहित्य आहे हुक, कटर आणि लोकर आणि हुक तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण एक मॅजिक सर्कल बनवणार आहोत. मॅजिक सर्कल बस आणि त्यामधून एकदा 1 चेन हा तयार झालेला आहे आपला मॅजिक सर्कल. आणि फ्लावर बनवण्यासाठी आपण आता 2 चेन करणार आहोत आणि त्यानंतर 2 डबल क्रोशे 1 2. डबल क्रोशे करताना आपण एकदा लोकर घेतो आणि ते यार्न ओव्हर करून 2 वेळा बाहेर काढायचा. 1 2 आणि मग हे स्लिप स्टिच. ही आपली एक पाकळी तयार झालेली आहे. अजूनही तुम्हाला कन्फ्युजन असेल तर आपण अजून बघू की 2 चेन्स, त्यानंतर 2 डबल क्रोशे आणि नंतर स्लिप स्टिच. तर डबल क्रोशे 1 आणि हे 2, त्यानंतर परत 2 चेन्स 1 2 आणि नंतर मॅजिक सर्कलमध्ये स्लिप स्टिच करायचं आहे. आपल्या 2 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. असंच आपण 5 पाकळ्या घालायच्या आहेत. अजून आपल्याला 3 करायचे. 2 चेन्स, डबल क्रोशे, परत 2 चेन्स आणि मग स्लिप स्टिच. 2 चेन्स, 2 डबल क्रोशे आणि 2 चेन्स, मॅजिक सर्कलमध्ये स्लिप स्टिच. पुन्हा 2 चेन्स, 2 डबल क्रोशे, 2 चेन्स आणि स्लिप स्टिच. स्लिप स्टिच झाल्यानंतर आपण आपली जी टेल होती, एंड टेल, ती खेचायची आहे. आणि आपली ही जी लोकर आहे त्यातून आपल्याला 1 चेन करून हे कट करायचं आहे. कट झाल्यानंतर तुम्हाला हवा तेवढा हा सर्कल छोटा करायचा असेल त्यासाठी तुम्ही ही एंटेल असते ती खेचायची. जितकी टाईट खेचू शकता तेवढं चांगलं, तेवढा तो सर्कल छोटा होणार. आणि खेचून झाल्यानंतर वर्क सिक्युअर करायला गाठ बांधायची. आणि त्यानंतर आपण ह्या टेल्स हाईड करणार आहोत. सेकंड टेल. अशा प्रकारे आपलं क्रोशे स्मॉल फ्लावर तयार झाले आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा तुम्हाला कसं वाटलं. थँक्यू फॉर वॉचिंग.